वेलकम. स्टार्ट बटनवर क्लिक करा. नमस्कार. आमच्या शाळेचे नाव प्रगत विद्या मंदिर रामगड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आमच्या प्रोजेक्टचे नाव प्रकाशाचे परावर्तन. आमच्या गटाचे नाव जॉन मेकार्थी. सहभागी विद्यार्थ्यांची नाव: 1. कुमार ओंकार पंकज राणे. 2. कुमार वेदांत प्रवीण गाडीगावकर. 3. कुमार विश्वजित नारायणजी कमडे. 4. कुमार जानू शंकर गाडीगावकर. मार्गदर्शक शिक्षकांचे नाव: श्री महादेव कुंडलिक पवार, श्री अंकुश महादेव वंजू. थोडे प्रोजेक्ट बाबत. नमस्कार. आम्ही प्रगत विद्या मंदिर रामगड प्रशालेचे विद्यार्थी आहोत. आमच्या प्रशालेला गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन यांनी स्क्रॅचच्या माध्यमातून विविध प्रोजेक्ट करण्यास व अनेक नवनवीन ऑनलाईन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आमचा प्रोजेक्ट प्रकाशाचे परावर्तन या विषयावर आधारित आहे. या प्रोजेक्टमध्ये आम्ही आरशातील प्रकाशाचे परावर्तन, ऑप्टिकल उपकरणांमधील प्रकाशाचे परावर्तन, पाण्यातील परावर्तन इत्यादी माध्यमातून होणारा प्रकाशाचे परावर्तन दाखवले आहे. तर जाणून घेऊया आमच्या प्रोजेक्ट बद्दल. अरे वेदांत, शाळेतून कधी आलास? आत्ताच आलो बाबा. कसा गेला मग तुझा आजचा दिवस? चांगला गेला. पण बाबा, आज विज्ञानाच्या मॅडमांनी प्रकाशाचे परावर्तन हा धडा शिकवला. त्यांनी आम्हाला प्रकाशाचे परावर्तनाची माहिती लिहायला सांगितली आहे. ही माहिती कुठे भेटेल? एवढेच ना, मग मी तुला एक ॲप्लिकेशन सांगतो. तुला या ॲप्लिकेशन मधून संपूर्ण माहिती मिळेल. कुठली ऍप्लिकेशन बाबा? इन्फॉर्मेशन अबाउट रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे आहे ते ॲप्लिकेशन. समोरील पेजचे निरीक्षण करा. या पेजवर आम्ही एक मांजर आरशासमोर धावण्याचा प्रयत्न करत आहे. त्या मांजराची प्रतिमा आरशात दिसत आहे. असे चित्र रूपाने दाखविले आहे. तुम्ही म्हणाल, असे चित्र का घेतले? तर आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. तुम्हाला दिसेल, आरशात परावर्तनामुळे मांजराची प्रतिमा दिसत आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले. अशा पद्धतीने आम्ही आमच्या प्रोजेक्टचा सुंदर लोगो तयार केला. त्या लोगो IAROL, इन्फॉर्मेशन अबाउट रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रोजेक्टमध्ये पुढे कसे जायचे? अहो, फारच सोपे आहे. खाली शॉर्ट नोट हे बटन दिले आहे, त्यावर क्लिक करा. काम सोपे होईल. प्रकाशाचे परावर्तन. प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर आदळून याच माध्यमात परत फिरणे यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. प्रकाशाच्या परावर्तनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. नियमित परावर्तन. गुळगुळीत पृष्ठभागावरून होणारे परावर्तन म्हणजे नियमित परावर्तन होय. अनियमित परावर्तन. खडबडीत रिफ्लेक्शन इन मिरर ची माहिती मिळवण्यासाठी 1 नंबरवर क्लिक करा. या प्रयोगामध्ये आपल्याला असे दिसत आहे की सूर्याची किरणे पाण्याच्या पृष्ठभागावर परावर्तित आणि अपरावर्तित होत आहेत. पाण्याच्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडल्यास ते 2 प्रकारे प्रतिक्रिया देतात. 1. प्रकाश किरण पाण्याच्या पृष्ठभागावर पडल्यावर ते परत येतात, म्हणजेच त्याचे परावर्तन होते. 2. काही प्रकाश किरण पाण्याच्या पृष्ठभागावर पडल्यावर ते पाण्यात आतमध्ये शिरताना वागतात, म्हणजेच त्याचे अपवर्तन होते. म्हणून आपल्याला पाण्यातील व पाण्याच्या वरील दोन्ही भागातील दिसते. मागे जाण्यासाठी बॅकवर क्लिक करा.